पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. इन एन AP 70th टर्म इज 7 मोर दॅन इट्स 10 टर्म, फाइंड द कॉमन डिफरन्स. आता आपल्याला काय दिलेलं आहे पहा. AP मध्ये काय सांगितलेली, जी 70th टर्म आहे, 17 नंबरची टर्म आहे, ती काय आहे 7 मोर दॅन इट्स 10 टर्म. 10 नंबरची जी टर्म आहे त्याच्यापेक्षा 7 मोर, म्हणजेच या 10 टर्ममध्ये आपल्याला 7 काय करावे लागतील, ॲड करावे लागतील. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे, कॉमन डिफरन्स फाइंड करायचा आहे. आता आपल्याला हे एक्झाम्पल कसं सॉल्व करता येईल पहा. आता आपण प्रथम काय करू, AP मधील फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स काय करू, कन्सिडर करू. सपोज A be the first term of the given AP and D be the कॉमन डिफरन्स. आता आपल्याला काय कंडिशन दिलेली आहे पहा, लिहून घेऊ आपण कंडिशन. अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन 70 टर्म, म्हणजे जी 17 नंबरची टर्म आहे टी 17 इज इक्वल्स टू 7 मोर दॅन इट्स 10th टर्म. जी 10 टर्म आहे त्याच्यापेक्षा काय आहे 7 मोर, म्हणजे टी 10 प्लस 7. आता आपल्याला कॉमन डिफरन्स काढायचा आहे. मग आपण फॉर्म्युला यूज करून हे आपल्याला कसं सोडवता येईल पहा. फॉर्म्युला काय आपला, TN इज इक्वल्स टू A प्लस N-1D. हा फॉर्म्युला आपण यूज करू. येथे काय पहा, A प्लस N-1, यांची व्हॅल्यू किती आहे 17. 17 मायनस 1 इंटू T इज इक्वल्स टू T10ची व्हॅल्यू काय येईल मग A प्लस N-1, यांची व्हॅल्यू किती आहे 10. 10 मायनस 1 D प्लस 7 काय येईल पहा. A प्लस 17 मायनस 1 काय येईल 16 D इज इक्वल्स टू A प्लस 10 मायनस 1 किती येईल 9 D प्लस 7. आता दोन्ही बाजूला A आहे, काय होईल कॅन्सल होईल. आता हे जे 9D आहे ते आपण काय करू, या बाजूला घेऊ. इथे प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. 16D मायनस 9D इज इक्वल्स टू 7. 16 मायनस 9 किती येईल 7D इज इक्वल्स टू 7. आता हे 7 आपण काय करू, या बाजूला घेऊ. येथे मल्टिप्लिकेशन आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. D is equals to, therefore D is equals to 7/7. Therefore D is equals to 7 1 जार 7, 7 1 जार 7, म्हणजेच आपल्याला काय मिळेल, D ची व्हॅल्यू काय मिळेल 1. कॉमन डिफरन्स काय मिळेल आपल्याला 1. Therefore आन्सर लिहू आपण, कॉमन डिफरन्स D is equals to 1.